संपूर्ण भारतामध्ये सध्या अभिमानानं जल्लोष सुरू आहे, तर तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र मोठी घबराट पसरलेली आहे। पाकिस्तान सरकारसह पाकिस्तानी लष्कराच्या तर पायाखालची वाळूच सरकली आहे, कारण भारताच्या शूरवीर जवानांनी तसं कामच करून दाखवलंय। पहलगाम दहशतवादी हल्ला करत निष्पाप पर्यटकांचा जीव घेणाऱ्या पाकिस्तानला भारतानं धडा शिकवलाय। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत भारतानं पाकिस्तानचा गळा पकडलाय। मात्र हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतानं आपलं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन म्हणजेच अंमलबजावणी इतकी अचूक केली की दहशतवाद्यांना पळताभुई थोडी झालेली आहे। पाहूयात या ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्ये सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। ती 25 मिनिटं आणि खेळ खल्लास। पाकिस्तानला धडकी भरवणारं मिशन। ऑपरेशन सिंदूरची वैशिष्ट्य काय? भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे तब्बल 9 तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर फत्ते केलं। भारतीय हवाई दलानं मध्यरात्री 1:05 ही मोहीम सुरू केली आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच दहशतवाद्यांच्या तळांचं नामोनिशान मिटवलं। त्यात अतिरेक्यांच्या 9 ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। भारतीय सेनेनं या धाडसी मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं। पण हा हल्ला म्हणजे फक्त एअर स्ट्राईक नव्हता, तर आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करत केलेला सडेतोड हल्ला होता। पाहुयात एअर स्ट्राईकची नेमकी वैशिष्ट्य काय होती। पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळण्याआधीच हल्ला करण्यात आला। हल्ल्यात दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाल्याची पाकिस्ताननं कबुली दिली। पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातले अड्डे देखील उद्ध्वस्त करण्यात आले। भारतीय सेनेनं दहशतवादी अड्ड्यांची अचूक माहिती घेत हल्ला केला। 9 अड्ड्यांवरील हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। हवाई हल्ल्यात एकाही पाकिस्तानी नागरिकाला इजा झाली नाही। दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातून केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे। हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलंय। मैं आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का मैं तहे दिल से बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। आभारी हूँ मैं। देशवासियों को न्याय मिला है और मैं ये कहूँगा कि सभी देशवासियों का सीना गर्व से फूल गया है और इसीलिए मैं फिर एक बार आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करताना भारतीय लष्करानं अत्यंत अचूक नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली आणि या हल्ल्यासाठी राफेल विमानांचा वापर करण्यात आला। 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर करण्यात आला। राफेल विमानांनी लक्ष्यांवर स्काल्प क्षेपणास्त्र डागली। अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्राचा वापर केला जातो। 500 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची स्काल्पची क्षमता आहे। 1000 किमी प्रति तास वेगानं मारा करण्याची या मिसाईलची क्षमता आहे। पाकिस्तानच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्यानं हल्ला यशस्वी झाला। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं हा हल्ला केला। पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले करत अड्डे बेचिराख केले। महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हे ऑपरेशन जातीनं पाहत होते। हमने जो लक्ष्य तय किए थे उन्हें ठीक समय तय योजना के अनुसार सटीकता से उन्होंने ध्वस्त किया है और किसी भी नागरिक ठिकाने सिविलियन पॉपुलेशन को जरा भी प्रभावित न होने देने की संवेदनशीलता भी हमारी सेना ने दिखाई है। एक तरीके की सटीकता, सतर्कता और मानवीयता यह हमारी भारत की सेना के जवानों ने दिखाई। पहलगामचा हल्ला 22 एप्रिलला झाला। त्यानंतर भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरचं प्लॅनिंग केलं आणि ते करताना चाणाक्ष गुप्तहेरांच्या मदतीनं पाकिस्तानमधील
दहशतवादी हल्ल्यांची अचूक माहिती घेतली आणि मगच हा एअर स्ट्राईक केला. म्हणूनच शेकडो दहशतवाद्यांना ढगात पाठवणं भारताला शक्य झालं. बहावलपूरमध्ये 250 पेक्षा अधिक दहशतवादी होते. मुरीदकेमध्ये 120 पेक्षा अधिक दहशतवादी, तर मुझफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी, कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी, सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी, गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी, भिंबरमध्ये 60 पेक्षा अधिक दहशतवादी आणि चाक अमरूमध्ये 70 ते 80 दहशतवादी. ये काफ़ी बड़े शहर है. जो टेररिस्ट कैंप्स होते हैं वो हालत आजकल किसी जंगल में नहीं होते हैं, वो बल्कि पॉपुलेशन सेंटर्स के अंदर होते हैं. हमारा समय सही था, हमारे टारगेट्स सही थे, हमने जो टेक्नोलॉजी यूज़ की वो भी अच्छी थी और पाकिस्तान से अभी तक कोई खास रिटेलिएशन नहीं आया है. अतिशय लिमिटेड याच्यामध्ये आपण हा हल्ला करून जगामध्ये दाखवून दिलंय की आमच्या भूमीवर कोणी जर दहशतवादी कृत्य केली तर ते कदापि खपून ठेवले जाणार नाही. हा एक स्ट्रॉंग मेसेज आपण संपूर्ण जगात आज दिलेला आहे. खरं तर पाकिस्तानच्या लष्करामध्ये इतकी हिंमतच नाहीये की ते भारतावर हल्ला करतील. म्हणूनच पाकिस्तान आपल्या पदराखाली दहशतवाद्यांना आसरा देतं आणि भारतावर दहशतवादी हल्ले करतं. मात्र आता भारतानं थेट दहशतवाद्यांचे अड्डेच उद्ध्वस्त केल्यामुळं पाकिस्तानचं कंबरडं मोडलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.